चला, ज्या गोष्टीची आपण इतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम कधी सुरू होतील आणि ही मुदतवाढ जी आहे, जी मे पासून सुरू झाली, ही कधी संपेल. ही एकदाची आता ऑलमोस्ट संपल्यातच जमा आहे असं म्हणावं लागेल. आणि जवळजवळ 20 ते 25 हजार जागा, अराउंड 20,000 पेक्षा जास्त जागा, ज्या शिक्षक भरतीची जागा आहेत त्यांचा मार्ग जो आहे आता 100% मोकळा झालाय. आणि लवकरात लवकर आता वर्षानुवर्षांपासून जे लोक सरकारी नोकरीची वाट पाहत होते त्यांच्यासाठी आता एक नवीन सुवर्ण संधी जी आहे ती चालून आली आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीला आता लवकरच काही दिवसामध्ये जे 100% फळ येणार आहे. आणि लवकरात लवकर प्रत्येक घरामध्ये जे जे लोक सध्या पवित्र पोर्टलवर चांगले मार्क घेऊन नोंदणी करून बसलेत अशा प्रत्येक घरामध्ये एक नवीन आशेचा किरण जो आहे हा 100% कुठेतरी जागृत झालाय. तर बघा, आता काही मिनिटांपूर्वी पवित्र पोर्टलची जी वेबसाईट आहे, जी आपली ऑफिशियल पवित्र पोर्टलची वेबसाईट आहे, त्याच्यावर एक नवीन नोटिफिकेशन जे नवीन अपडेट जी आहे ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून टाकण्यात आली आहे. त्यांचं म्हणणं काय आहे ते एकदा समजून घेऊया आणि मग नेमकी पुढची प्रक्रिया या संदर्भात काय असेल ते सुद्धा समजून घेऊया. तर पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याकरता पवित्र पोर्टलवर जाहिरातीविषयक सूचना. आता 10 जुलैला अशीच एक सूचना आली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की 20 जुलैपर्यंत ज्या विविध स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, विविध आस्थापना आहेत, यांना तुमच्या जागा नोंदविण्याची मुदतवाढ देण्यात आली होती. म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्याकडे सध्या किती जागा आहे याची इत्यंभूत माहिती जी आहे तुम्ही पवित्र पोर्टलवर नोंदणी करा. आता ही जी नोंदणी आहे ही 20 जुलै म्हणजे कालपर्यंत चालू होती. आता मुद्दा असा होता की पुढे अजून मुदतवाढ मिळते का, की आता ही मुदतवाढ बंद होते, त्याच्याबद्दल बऱ्यापैकी कन्फ्युजन होतं. आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून, या सूचनेच्या माध्यमातून आता हे कम्प्लिटली कन्फ्युजन जे हे संपणार आहे. मग आता समजून घेऊया की यांचं व्यवस्थित पद्धतीने म्हणणं नेमकं काय. बघा, एक स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंदणी करण्याची सुविधा किंवा नोंद करण्याची सुविधा ही 1/5/2026 पासून 31/5/2026 पर्यंत देण्यात आली होती. यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ही मुदत 20 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आली होती. व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षण विषयक माहिती नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे. म्हणजे काय, तर सगळ्यात पहिले यासाठी तुम्ही प्रक्रिया समजून घ्या. पवित्र पोर्टलमध्ये काय असतं. पवित्र पोर्टल म्हणजे नेमकं काय, तर पवित्र पोर्टलवर तुम्ही जी नोंदणी केली आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नोंदणी केली आहे पवित्र पोर्टलवर, कोणी, विद्यार्थ्यांनी किंवा जे आपले उमेदवार आहेत ते उमेदवारांनी नोंदणी केली, बरोबर आहे. मग उमेदवारांची नोंदणी, पहिला जो मुद्दा असतो तो उमेदवारांची नोंदणी. उमेदवारांच्या नोंदणीनंतर त्यानंतर मग जागा अपलोड करण्याचं काम किंवा जागा नोंदविण्याचं काम कोणाचं असतं, तर जागा नोंदविणे हे काम असतं वेगवेगळ्या जिल्हा परिषदा असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यानंतर तुमच्या खाजगी अनुदानित संस्था असतील. हे काय करतात की आमच्याकडे सध्या एवढ्या जागा उपलब्ध आहेत, मग त्या विषयानुसार, बिंदू नियमावलीनुसार, त्यानंतर जागा कॅटेगरीनुसार अशा पद्धतीने हे जे आहे याची नोंदणी होते. त्यानंतर मग जागा नोंदणी झाल्यानंतर मग प्राधान्यक्रम मागविला जातो. प्राधान्यक्रम कुणाकडून मागविला जातो, उमेदवारांकडून. प्राधान्यक्रम म्हणजे जे जे उमेदवार पास झालेत त्यांनी आपला काय करावे, प्राधान्यक्रम द्यावा. मग आता ही प्रोसेस अगोदर संपली होती. ही प्रोसेस जी आहे जागा नोंदविण्याची कुणाकडून, जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा तुमच्या खाजगी अनुदानित संस्था असतील, तर ही जागा नोंदविण्याची प्रक्रिया 1 मे 2026 पासून सुरू झाली होती. ही सुरू होती आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत 20 जुलै 2026 पर्यंत. आता ही जागा नोंदवण्याची प्रक्रिया ऑलमोस्ट आता संपलेली आहे. पण यांचं म्हणणं काय, वरील कालावधीत मध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. आता जेव्हा त्यांनी नोंदणी केल्यानंतर पवित्र पोर्टल या जाहिराती ज्या आहेत त्या आपल्याला आता दिसतात. मग आता त्यांचं म्हणणं आहे की काही लोकांनी नोंदणी केली होती, अगोदरच नोंदणी केली होती,
पण त्याच्यामध्ये जर काही टेक्निकल गोष्टी राहिल्या असतील, काही अडीअडचणी राहिल्या असतील, तर त्या अडीअडचणी ज्या आहेत त्या आजच्या दिवसामध्ये तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. तथापि काही व्यवस्थापनाच्या जाहिराती पोर्टलवर अद्यापही अपूर्ण आहेत. माहिती नोंदवली होती पण जाहिराती अपूर्ण आहे. मग त्यांना आज दिनांक 21 जुलै 2026 रोजी दिवसभरात पूर्ण करता येतील. त्या संबंधित व्यवस्थापनाने दिलेल्या मुदतीत पूर्ण कराव्यात, अन्यथा आपली अपूर्ण जाहिरात निवड प्रक्रियेत पुढे विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे 20 जुलै पर्यंत ज्यांनी नोंदणी केली पण नोंदणी करून सुद्धा जाहिराती अजून अपूर्ण आहे, तर अशा लोकांनी आज दिवसभरात ही नोंदणी पूर्ण करून घ्यावी. अन्यथा जर तुमची नोंदणी अपूर्ण राहिली तर तुमच्या जागा पोर्टलवर दिसणार नाहीत असं यांचं म्हणणं आहे. मग आता नेमका पुढचा मुद्दा जो आहे तो काय येतो की आता उमेदवारांसाठी फायद्याचं काय, त्याच्यावर चर्चा करूया. विहित मुदतीत पोर्टलवर नोंदणी पोर्टलवर जाहिराती पूर्ण झाल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा देण्यात येईल. म्हणजे आता ही नोंदणी आज जेव्हा पूर्ण होईल, उद्यापासून सर्व उमेदवार, सर्व भावी शिक्षक ह्या ज्या जाहिराती आहेत या पोर्टलवर बघू शकतील. सर्व जाहिराती या पोर्टलवर ते काय करू शकतील, बघू शकतील. मग एकदा तुम्ही या जाहिराती पोर्टलवर बघितल्या की तुम्हाला प्राधान्यक्रम देता येईल. मग यांचं पुढे म्हणणं काय, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र म्हणजे लवकरात लवकर प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील. म्हणजे काय, आता जो टप्पा मी तुम्हाला सांगितला होता, दुसरा टप्पा, शिक्षक आपल्या विविध शैक्षणिक संस्था असतील, जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया आज पूर्णपणे संपणार आहे आणि लवकरात लवकर उमेदवारांना प्राधान्यक्रम देता येतील. मग आता जेवढ्या जाहिराती येतील तेवढ्या सगळे प्राधान्यक्रम आम्हाला देता येतील का, किंवा प्राधान्यक्रम देत असताना आम्हाला नेमकं काय सूचना असतील, या संदर्भात लवकरात लवकर एक नवीन जाहिरात किंवा नवीन सूचना जी आहे ही पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता नेमकं पुढे काय करावं, पुढची प्रक्रिया नेमकी काय असेल, तर यासाठी उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची संधी लवकरात लवकर उपलब्ध होईल. त्यासाठी तुम्ही वेळेवर योग्य पद्धतीने आपल्या पोर्टलवर अपडेट करत राहायचे. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या टेलिग्राम चॅनलला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे काय होईल, तुम्हाला सगळ्या अपडेट जे आहेत ते इमिडिएटली जे आहेत त्या मिळत राहतील. यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथं आपण ती पूर्ण माहिती देऊ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही काय करायचे, आपलं टेलिग्राम सुद्धा जॉईन करून ठेवायचे. टेलिग्राम सर्च करताना तुम्ही ESARTHITETTAIT हे असं सर्च करून याला जॉईन करून ठेवा. किंवा तुम्ही या नंबरला सुद्धा व्हॉट्सअप करू शकता. या नंबरला सुद्धा तुम्ही जे ते व्हॉट्सअप करू शकता की आम्हाला जर या संदर्भात काही मदत लागली तर या नंबरला तुम्ही फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करा. तुम्हाला याच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया जी ही लवकरात लवकर सांगितल्या जाईल. तर अशाच पद्धतीने आता लवकरात लवकर ही भरती जी आहे ही पूर्ण होणार आहे. मग आता किती जागा यापर्यंत नोंदवल्या गेल्या, मी जसं अगोदरच सांगितलं की अराउंड 20 ते 25 हजार जागांच्या मध्ये हा जो आकडा आहे तो 100% असू शकतो. आणि ही खरंच आनंदाची बातमी आहे. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, उमेदवारांनी आता तयार राहायचे. सर्व डॉक्युमेंट्स घेऊन सगळे आपले लवकरात लवकर याची प्राधान्यक्रम देण्याची पद्धत जी आहे किंवा प्रक्रिया जी आहे ही पूर्ण लवकरात लवकर पार पडणार आहे. आणि मला असं वाटतं, जसं अगोदर सांगितलं होतं डेडलाईन की ऑगस्टच्या महिन्याच्या शेवटपर्यंत आम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू, तर मोस्ट प्रोबेबली ही ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यापर्यंत जी किंवा शेवटच्या तारखेपर्यंत ही प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्णत्वास आलेली असेल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद.